लाडक्या ताईंनो खुशखबर खुशखबर खुशखबर. हे बघा, तुम्हाला 21वा हप्ता मिळाला, 22वा हप्ता मिळाला, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले. बरोबर ना बहिणींनो? 3,000 रुपये जमा झाल्यानंतर आता 23वा हप्ता वाटप. हो, या मे महिन्याचा हप्ता वाटप संदर्भात मोठी गुड न्यूज. हे बघा, पुन्हा वाटप 23वा हप्ता. तसेच काही भरपूर प्रश्न आहेत बहिणींचे जे सतत बहिणी विचारत आहे. काय झालेलं आहे, काही शंका बहिणींच्या मनात आहेत, तसेच काही बहिणींनी प्रश्न विचारलेत. आणि आता महत्वाचा मुद्दा सध्या चालू आहे पुन्हा ई-केवायसीचा. कारण काय झालेलं आहे की भरपूर बहिणींना हप्ता मिळाला नाही. हे 21वा आणि 22वा हप्ता तुम्हाला मिळाला बहिणींनो, सर्वांना मिळाला, परंतु काही बहिणी अशा आहेत ज्यांना हप्ताच आला नाही. तर हे 3,000 रुपये ज्या बहिणींना आले नसतील त्यांना पुन्हा ई-केवायसी करायची आहे का, कागदपत्र सादर करायचे आहेत का, काय आहे भानगड संपूर्ण सांगतो. तसेच हप्ता नाही आला काय करावे, जरी हप्ता आला नसेल तर काय करायचं आहे, काय आहे पर्याय. त्यानंतर 15,835 सर्व जिल्ह्यात सर्वात महत्वाची अपडेट 15,835 रुपये संदर्भात. ही 15,835 रुपये संदर्भात काय अपडेट आहे पुढे समजेल तुम्हाला. व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुमच्यासाठी सर्व माहिती आहे. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात हा व्हिडिओ आणि हे चॅनल लाडक्या बहिणींचं म्हणजेच तुमचं चॅनल आहे, त्यामुळे व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. बघा आता अपडेट. तर हे बघा, 21वा आणि 22वा हप्ता राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले, म्हणजे 3,000 रुपये 2 महिन्याचे मिळून गेले. 23वा हप्ता आता मे महिन्याचा हप्ता, 23वा हप्त्याचे 1,500 रुपये वाटप संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे. ती अपडेट पण आपण बघूया. पहिली ही माहिती बघा. सध्या काय झालेलं आहे की भरपूर बहिणी, लाडक्या बहिणी ज्यांना हप्ता मिळालेला नाही, 3,000 रुपये मिळाले नाहीत, म्हणजे मार्च आणि एप्रिल 21वा आणि 22वा या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत, त्या बहिणी आता महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन तिथे कागदपत्र देत आहेत. परंतु अपडेट काय आलेला आहे बघा, खरंच तुम्हाला तिथे कागदपत्र जमा करावी लागणार का, शासन काय सांगत आहे, प्रशासन काय सांगत आहे बघा. हे बघा, आता ज्या महिलांना केवायसी झालीच नाही, भरपूर बहिणींनी केवायसी केली नव्हती, मी तेव्हा सांगत होतो केवायसी करा केवायसी करा, तेव्हा भरपूर बहिणींनी ऐकलंच नाही आणि केवायसी केलीच नाही. त्यामुळे आता हे दिवस पाहायला मिळत आहे, हप्ताच येत नाही आहे. त्यामुळे आता ज्या बहिणींनी केवायसी केलीच नाही त्या महिलांना ई केवायसी साठी जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या पोस्ट खोट्या असल्याचे महाराष्ट्र DGIPR ने सांगितले आहे. बघा, DGIPR ने जी माहिती आता दिलेली आहे ती लक्षपूर्वक बघा. मी काय सांगत आहे, DGIPR ने ही माहिती सांगितलेली आहे की ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती या पोस्ट व्हायरल होत आहेत त्या पूर्णपणे खोट्या आहेत, खोट्या अफवा आहेत. कोणतेही कागदपत्रे तुम्हाला सादर करायला सांगितलेलं नाही. कारण तुम्ही ई केवायसी केली नसेल तर डायरेक्ट अपात्र यादीमध्ये टाकण्यात आलेला आहे, म्हणजे हप्ता बंद. आता पुन्हा ई केवायसी सुरू नाही, ई केवायसी बंद झालेली आहे कधीची. ओके, आता ज्या खोट्या पोस्ट व्हायरल होत आहे ना की तुम्हाला महिला व बाल विकास विभागात जायचं आहे, कार्यालयात जायचं आहे, तिथे कागदपत्र सादर करायचे आहेत, अशा सध्या पोस्ट व्हायरल होत आहेत, त्या पूर्णपणे खोट्या आहेत, चुकीच्या आहेत. या खोट्या अफवांपासून दूर राहा. सत्य माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघा, सर्व सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. आता मग ज्या बहिणींना हप्ता आलाच नाही त्यांनी काय करायचं. हे बघा, ई केवायसी जरी तुम्ही केलीच नसेल ना बहिणींनो, तर तुम्ही अपात्र यादीत आहेत, समजून घ्यायचं. आणि तुम्ही ई केवायसी पण केलेली आहे, सर्व गोष्टी बरोबर आहेत, ई केवायसी करून पण जरी हप्ता आलेला नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का ते बघा. भरपूर बहिणींची हीच समस्या आलेली आहे. आता भरपूर बहिणींना हप्ता आला नाही, एप्रिल आणि मार्चचा जे 3,000 रुपये आले ना आता ते काही बहिणींना आले नाहीत. त्याचं कारण पण समोर आलं, आधार कार्ड बँकेशी लिंक नव्हते. तर बँकेत जा पहिले बघा, आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक आहे का, आधार सीडिंग आहे का. जरी नसेल तर ते बँकवाले तुमचं ते करून देतील. काही नाही, 1-2 तासात होऊन जातं ते. काही कागदपत्र तुम्हाला तिथे लागतात बँकेत. बरं, या कार्यालयात नाही सांगत आहे मी, बँकेत सांगत आहे. जरी तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर, कारण डीबीटी मार्फत हप्ता दिला जातो. जरी तुमची डीबीटी
ऍक्टिव्ह नसेल तर मग तुमचा हप्ता थांबलेला असेल त्या कारणाने, जरी तुम्ही केवायसी केली असेल तरच सांगत आहे. केवायसी केली असेल तुम्ही आणि तुमचा हप्ता अजून आलेला नसेल तर तुम्हाला बँकेत जायचं आहे, आधार कार्ड बँकेशी लिंक करायचं आहे, डीबीटी ऍक्टिव्ह करायचं आहे, एनेबल करायचं आहे. आलं तुमच्या लक्षात? आणि हो, तुम्ही जर केवायसी केलीच नसेल आणि तुम्ही महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात कागदपत्र घेऊन जात असाल तर काहीच फायदा नाही, कारण कागदपत्र कोणीच घेणार नाही. त्या ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती या खोट्या पोस्ट व्हायरल झालेल्या त्या पूर्ण अफवा आहेत, एवढं लक्षात ठेवा, कारण या संदर्भात DGIPR ने याबद्दल सांगितलेलं आहे. चला पुढे बघा महत्वाची माहिती. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत केवायसी करू न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आलेले नाही. ओके, याबाबतचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही असे महिला व बाल विकास विभागातर्फे कळवण्यात आले आहे. त्यामुळे सदर पोस्ट खोट्या असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सदर वस्तुस्थिती लक्षात घेता चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महिला व बाल विकास विभागातर्फे करण्यात आले आहे. समजलं तुम्हाला? आता महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, पुन्हा केवायसी का नाही, पुन्हा केवायसी बंद झालेले केवायसी हप्ता नाही आला तर काय करायचं त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. जर तुमची केवायसी झालेली असेल तरी हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्ही आधार कार्ड बँकेशी लिंक करा, डीबीटी एनेबल करा. ओके, याबद्दल पण सांगितलं. त्यानंतर आता महत्वाची माहिती, 21वा 22वा हप्ता तुम्हाला मिळाला. आता 23वा हप्त्याबद्दल अपडेट. 23वा हप्ता कधी मिळेल त्याबद्दल माहिती सांगतो. हे बघा, 23वा हप्त्याची तुम्ही वाट बघत आहात म्हणजे या मे महिन्याची. काय होतं की ज्या महिन्याचा हप्ता त्या महिन्यात नाही तर त्याच्या पुढील महिन्यात हप्ता येत आहे. त्यामुळे या महिन्याचा मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात भेटणार आहे. 10 जून पर्यंत तुम्हाला हप्ता मिळून जाईल, 23वा हप्ता. ओके, आता लगेच काही हा 23वा हप्ता मे महिन्याचा दिला जात नाही. हा 23वा हप्ता तुम्हाला जून महिन्यात भेटणार आहे. हा मे चालू आहे, मे नंतर जून. पुढील महिन्यात 10 तारखेपर्यंत 10 जून पर्यंत 23वा हप्ता, मे महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये वाटप केले जाणार आहेत. ओके, त्यानंतर मी तुम्हाला इथे माहिती दिली की 15,835 रुपये सर्व जिल्ह्यात. ही माहिती पण आपण समजून घेऊया. बघा, तर 24 कॅरेट सोन्याचे भाव आहेत ते 15,835 सर्व जिल्ह्यात. ओके, तर 24 कॅरेट सोन्याचे भाव पण मी तुम्हाला सांगत आहे. सोन्याचे भावचे व्हिडिओ पण तुम्ही बघता, त्यामुळे याच व्हिडिओमध्ये तुम्हाला आजचा 24 कॅरेट एकदम शुद्ध सोन्याचा भाव सांगून टाकला. जरी तुम्ही 24 कॅरेट 1 ग्राम सोनं खरेदी करायला गेले तर 15,835 रुपये तुम्हाला मोजावे लागतील. तर 15,835 रुपये हे सोन्याचे भाव होते. ठीक आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून सांगा. धन्यवाद. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट नवीन माहिती सोबत. तोपर्यंत पाहत राहा ATP गुरुजी YouTube चॅनल.